हाँ, आज आपल्याला पाहायचं लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. पहा, द वर्ड और फ्रेजेस विच आर यूज टू कनेक्ट टू स्टेटमेंट. दोन स्टेटमेंटला जोडणारा वर्ड फ्रेजेस म्हणजे काय असतो, तो लॉजिकल कनेक्टिव्ह असतो, आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह. अँड वी विल स्टडी द कनेक्टिव्ह. आपल्याला पाहायचं तर कनेक्टिव्ह कोणते आहेत त्याच्यावर अभ्यास करायचा. पहा, अँड आहे, ऑर आहे, इफ देन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते आहेत? पहा, अँड, ऑर, इफ देन, अँड इफ अँड ओनली इफ और नॉट आहे. हे एवढे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. आता सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणतात? पहा, ए स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इनटू टू और मोर स्टेटमेंट इज कॉल्ड द सिंपल स्टेटमेंट. असे स्टेटमेंट जे की 2 ते 3 तुकड्यामध्ये काय स्प्लिट केले नसलेले जर स्टेटमेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सिंपल स्टेटमेंट. म्हणजे एक सलगच राहणार स्टेटमेंट. आणि इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more statements, more simple statements, then it is called the compound statement. आणि असे स्टेटमेंट जे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटचा कॉम्बिनेशन असेल त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड स्टेटमेंट. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 is a prime, हे एक स्टेटमेंट झालं, आणि 4 is an even number. मग हे 2 स्टेटमेंट झाले, 3 is a prime and 4 is a even number. म्हणजे काय झालं आहे? इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. का? कारण इथे अँड वर्डला यूज केलेला आहे फ्रेजला. मग हे काय त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह जुटून आहे ना, म्हणजे कोणता झाला? कंपाऊंड स्टेटमेंट. आज सिंपल स्टेटमेंट पहा, 3 and 5 are twin primes is a simple statement. इथं काय दिलेलं आहे? 3 आणि 5 हे काय ट्विन प्राइम आहे, एकच सेंटेन्स आहे 3 आणि 5 बाबतीत, म्हणून इथं काय दिलेलं आहे? हे सिंपल स्टेटमेंट. आणि वरचा जो आहे 3 is a prime and 4 is an even number, हे 2 स्टेटमेंट आहेत. त्यामध्ये अँड कनेक्टिव्ह न जोडलेला आणि इथं पण अँड कनेक्टिव्ह न जोडलेला, पण हे काय सिंपल स्टेटमेंट आहे आणि हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कारण याच्यात कॉम्बिनेशन आहे आणि याच्यात सिंपल वाला सिंपल स्टेटमेंट. मग पहा बरं आता त्याच्यात आपल्याला नंतर काय पाहायचं? कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? पहा, 2 स्टेटमेंटचा जोडणारा जो कोणता आहे वर्ड, तो कंजंक्शन. कंजंक्शनला कशाने डिनोट करतात? त्याच्यासाठी वर्ड असतो अँड. कंजंक्शनला काय म्हणतो आपण? अँड. अँड साठी सिंबल काय? हा वाला आहे अँड म्हणून. मग नेक्स्ट काय करा? रेट काय करायचं? पहा, समजा 2 स्टेटमेंट कोणते? पी आणि क्यू हे स्टेटमेंट असतात. तर इथं काय दिलं? पी अँड क्यू. याला रेट काय करायचं? पी कंजंक्शन क्यू. याच्यासाठी ट्रूथ टेबल दिलेला आहे. कंजंक्शन साठी काय म्हणतो आपण? हे अँड ने जोडलेला असतो आणि इथं काय दिलेलं आहे? सिंपल त्याचा अँडचा हा वाला दिलेला आहे रेट. मग इथं रेट काय करायचं? पी अँड क्यू. म्हणजे काय झालं? पी कंजंक्शन क्यू. आता याच्यावर पहा ट्रूथ टेबल. समजा इथं काय दिलेलं आहे? एक पी चा कॉलम दिला म्हणजे पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि पी अँड क्यू स्टेटमेंट. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज माहित पाहिजे दिलेल्या स्टेटमेंटचे. समजा पी स्टेटमेंट ट्रू असेल आणि क्यू स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा काय येणार? रिझल्ट ट्रूच येणार. समजा पी स्टेटमेंट टी असेल, क्यू स्टेटमेंट काय असेल? फॉल्स असेल तर त्याचं काय येणार? रिझल्ट फॉल्स येणार. आणि म्हणतो काय? फॉल्स ट्रू असेल तर काय येणार? फॉल्स येणार. फॉल्स अँड फॉल्स असेल तर काय येणार? फॉल्स येणार. म्हणून याच्यात काय करायचं? जर शॉर्ट ट्रिक मध्ये म्हणलं तर ट्रू अँड ट्रू जर असेल दोन्ही स्टेटमेंट तर त्याचा काय येतो? रिझल्ट ट्रू. बाकी अदरवाईज सर्व रिझल्ट काय असतो? फॉल्स. म्हणजे ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स 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 येणार. हे झालं कंजंक्शन बाबतीत. आता आपल्याला पाहायचं डिसजंक्शन. डिसजंक्शनला कोणता वर्ड? ऑर आहे. ऑरचा सिंबल ऑर आहे, व्ही असते. मग त्याला रेट काय करायचं? पी ऑर क्यू. म्हणजे पी डिसजंक्शन क्यू असं रीड करू शकतो या स्टेटमेंटला. पी ऑर क्यू म्हणजे काय? पी डिसजंक्शन क्यू हे रीड करू शकतो. आता इथं दिलेलं पी आणि क्यू स्टेटमेंट असतात. पी आणि क्यू स्टेटमेंट आणि पी ऑर क्यू याचा रिझल्ट काय? ट्रू ट्रू असेल तर काय आहे स्टेटमेंट? ट्रूच. पुन्हा ट्रू और फॉल्स असेल तरी ट्रूच येणार. फॉल्स और ट्रू असेल तरी ट्रू येणार. आणि फॉल्स और फॉल्स असेल तर फॉल्स येणार. म्हणजे थोडक्यात इथं पाहायला गेलं तर काय? फॉल्स और फॉल्स असेल तर काय करायचं? फॉल्स यायचं रिझल्ट. बाकी अदरवाईज सर्व काय राहतील? ट्रू राहतील. हे झालं डिसजंक्शन बाबतीत. आता आपल्याला पाहायचं कंडिशनल. कंडिशनल म्हणजे काय? इम्प्लिकेशन. त्याचा ट्रूथ टेबल काय? इफ देन और याचा जो आहे
वर्ड किंवा फ्रेजेस इफ आणि देन ने जोडलेला असतो दोन स्टेटमेंटला आणि त्याचा शॉर्ट म्हणजे काय म्हणतो सिम्बॉल जो आहे हा डायरेक्शन वाला असतो एरो ते एक तर हे पण चालतो आणि डबल एरो वाला चालतो पहा आता इथं रीड केलेलं काय आला P implies Q किंवा P then Q याला रीड काय करू शकतो P implies Q आणि P then Q आता पहा याच्यासाठी ट्रूथ टेबल काय दिलेलं आहे P आणि Q स्टेटमेंट आणि P then Q हे रिझल्ट काय आहे ट्रू असेल तर ट्रूच राहणार ट्रू देन ट्रू असेल तर ट्रू देन फॉल्स असेल तर फॉल्स फॉल्स देन ट्रू असेल तर ट्रू फॉल्स देन फॉल्स असेल तरी ट्रू म्हणजे तिथं काय लक्षात ठेवायचं याच्यातला ट्रू देन फॉल्स असेल तर रिझल्ट काय होतो त्याचा फॉल्स बाकी अदरवाइज सर्व काय होतो ट्रू राहतो ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फक्त त्याच्यात काय असेल त्याचं ट्रू देन फॉल्स असेल तर रिझल्ट काय राहतो हे झाला कंडिशनल आता पाहायचं बाय कंडिशनल मध्ये पण पहा इफ अँड ओनली इफ या वर्डचा यूज होतो फ्रेजचा स्टेटमेंट मध्ये दोन स्टेटमेंट मग नंतर काय दिलेलं आहे याचा सिम्बॉल आहे मला हे दोन एरो किंवा सिंगल रेशो मग रीड पहा P implies Q डबल implies Q म्हणजे काय P बाय कंडिशनल Q किंवा P डबल implies Q हे रीड करू शकतो आपण इथे दिलेलं त्याचा ट्रूथ टेबल आहे पहा P Q स्टेटमेंट आणि P implies Q डबल implies Q पहा ट्रू 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 आला ट्रू फॉल्स फॉल्स आला फॉल्स ट्रू फॉल्स आला आणि फॉल्स फॉल्स ट्रू आला म्हणजे त्याचं काय लक्षात ठेवायचं एक तर पहिला आला ट्रू ऑर ट्रू काय तो स्टेटमेंट त्याचा ट्रू त्याला ट्रूच येतो आणि फॉल्स फॉल्स ऑर फॉल्स काय त्याचा ट्रूच येतो म्हणजे ट्रू डबल इम्प्लाइड ट्रू म्हणजेच काय तर स्टेटमेंट ट्रू येतो आणि याचा पण रिझल्ट काय होतो ट्रूच येतो फॉल्स फॉल्स ट्रू आणि ट्रू 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 हे येतो आता हे झालं बाय कंडिशनल बाबतीत आता पहा नेगेशनचं काय ट्रूथ टेबल पहा नेगेशन या वर्डने जोडलेला असतो परत आणि याचा सिम्बॉल आहे रीड म्हणजेच काय करायचं ना नेगेशन P म्हणजेच काय नेगेशन ऑफ P असं रीड करू शकतो आता याच्यासाठी पहा जर स्टेटमेंट ट्रू असेल तर फॉल्स होणार फॉल्स असेल तर ट्रू होणार हे P आणि Q स्टेटमेंटचं आहे मग पहा इथं नेगेशन P आता पहा याच्यात नोट दिलेलं काय नेगेशन ऑफ द स्टेटमेंट इज द स्टेटमेंट ऑफ इटसेल्फ म्हणजे दिलेला स्टेटमेंटचा एखादा नेगेशन असेल तर त्याचा देखील नेगेशन म्हणजेच काय असतो ते स्वतः पहिल्याचा ओरिजिनल स्टेटमेंटच असतो मग पहा नेगेशन ऑफ नेगेशन P म्हणजेच काय असतो P स्टेटमेंट असतो म्हणजे थोडक्यात पाहिलं P स्टेटमेंट दिला त्याचा नेगेशन बनलो ते झालं नेगेशन P पण नेगेशनचा नेगेशन P म्हणजेच काय असतो P स्टेटमेंट असतो हे आपल्याला नोट मध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात पाहिलं तर काय कंजक्शन मध्ये ट्रू 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 असतो बाकी अदरवाइज सर्व फॉल्स असतात ट्रू अँड ट्रू म्हणजे काय ट्रू असतो बाकी अदरवाइज सर्व फॉल्स आहे इथं काय डिस्टिंक्शन मध्ये फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे काय असतो फॉल्स असतो बाकी अदरवाइज सर्व ट्रू आहे आणि नेक्स्ट पार्ट कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन मध्ये काय असतो ट्रू देन फॉल्स ट्रू देन फॉल्स फॉल्स म्हणजे काय असतो फॉल्स असतो बाकी अदरवाइज सर्व ट्रू असतात आणि नेक्स्ट काय बाय कंडिशनल मध्ये म्हणजे डबल इम्प्लिकेशन मध्ये पहा ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू म्हणजेच काय असतो ट्रू आणि फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स ते पण काय असतो ट्रूच असतो बाकी अदरवाइज सर्व फॉल्स फॉल्स असते हे पाच कंडिशन लक्षात ठेवायचं आणि इथला एक नेगेशन लास्ट राहिलेला नेगेशनचा काय असतो ट्रूचा फॉल्स असतो फॉल्सचा ट्रू असतो हेच आहे याचा ट्रू टेबल बाकी अदरवाइज सर्व यामध्ये आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि सिंपल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट पण आपल्याला समजलेलं आहे तर आता यावर आपल्याला एक्सरसाइज नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे